नामदार दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे आपल्या दोघा मित्रांसोबत काल रात्री 4 वाजेच्या सुमारास देवदर्शन घेऊन घराकडे परतत असताना सटाणा रोडवरील सोयगाव परिसरातील पाटीदार भवनच्या पुढे 2 गाडीतून आलेल्या गोतस्करांनी ओरडा करीत त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला। यावेळी गाडी चालक कृष्णा पाटील याने स्वतःचा बचाव करताना बाजूस असलेल्या डिवायडरला धडक दिली। त्यावेळी त्यांच्या गाडीचा टायर फुटला, तर हल्लेखोरांच्या दोन्ही गाड्यांनीही डिवायडरला धडक दिल्याने दोन्ही गाड्यांचे पुढील भागाचे मोठे नुकसान झाले। दरम्यान स्थानिक नागरिक या घटनेनंतर धावून आले असता गाडीत असलेल्या गोतस्करांना त्यांनी चांगलेच बुकलून काढले। काही गोतस्कर पळून जाण्यात यशस्वी ठरले, मात्र जमावाच्या हाती सापडलेल्या 4ही गोतस्करांना प्रयास हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे। दरम्यान कृष्णा भूषण पाटील सोयगाव यांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे की तो स्वतः आणि धीरज पवार व आविष्कार भुसे हे रात्री 4 वाजेच्या सुमारास सटाणा रस्त्यावरील चिंतामणी गणेश मंदिरातून MH15 FT 5377 या बोलेरोतून देवदर्शन करून परत येत असताना मागून आलेल्या XL6 या MS20CH4141 आणि MH41BH0720 या स्विफ्ट डिझायरमध्ये असलेल्या तरुणांनी आरडाओरडा करीत आमच्या बोलेरोला ओव्हरटेक करीत डिव्हायडरवर दाबण्याचा प्रयत्न केला। त्यात आमच्या गाडीचा टायर फुटला। हल्लेखोरांच्या दोन्ही गाड्यांचे दर्शनी भाग डिव्हायडरला धडकल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। मोठ्या आवाजाने स्थानिक नागरिक धावून आले असता त्यांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करता त्यातील काही लोक पळून गेले। जमावाच्या ताब्यात सापडलेल्या 4घांना पोलिसांच्या ताब्यात दिले। हल्लेखोरांच्या गाडीमध्ये गायी पकडण्यासाठी बांधण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आढळून आले। मुदस्सीर खान, मुश्रीफ अहमद, वसीम अहमद, तौफिक अहमद या 4घांसह मला व माझ्या मित्रांना प्रयास हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, अशी फिर्याद कृष्णा पाटील यांनी छावणी पोलीस ठाण्यात दिलेली आहे।